आणि उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। थोड्याच वेळात मातोश्रीवर ही बैठक होणार आहे। कामगार युनियनवरून सुरू असलेल्या राड्यावर चर्चेची शक्यता आहे। भाजपासोबत कामगार युनियनवरून सुरू असलेल्या राड्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। राज्यातील सर्व कामगार सेनेच्या युनिट्सची या ठिकाणी मातोश्रीवर ही बैठक होणार आहे। कामगार सेना हा शिवसेनेचा महत्त्वाचा भाग असून राज्यभरात हॉटेल्स, विमानतळ, कारखाने, कंपन्यांमध्ये युनिट्स आहेत। दरम्यान आता भाजपाने देखील कामगार संघटना स्थापन करून ठाकरेंना कामगार चळवळीत शह देण्यास सुरुवात केली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? आणि यानंतर सेंट रेजिस मध्ये झालेल्या कामगार सेना आणि भाजपच्या कामगार सेनेच्या राड्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावलेली आहे। जवळपास राज्यातील सर्व कामगार सेनेचे जे युनिट्स आहेत त्या अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना मातोश्रीवरती 12 वाजता बैठकीला बोलावलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। खरं तर भाजपकडून आता एकीकडे राजकीय छळ देताना दुसरीकडे कामगार चळवळ सुद्धा कुठेतरी खिळखिळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे या कामगार चळवळीची पुन्हा एकदा बैठक उद्धव ठाकरे घेत आहेत। आज खरं तर या बैठकीमध्ये पुढील अजेंडा जो असेल तो ठरणार आहे, कारण अनेक हॉटेल्समध्ये अनेक ठिकाणी कामगार सेना ही मोठ्या प्रमाणात आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळते आणि शिवसेनेचा तो महत्त्वाचा भाग सुद्धा आहे। हीच कामगार सेना आणि कामगार चळवळ एकीकडे जिवंत ठेवण्यासाठीचे प्रयत्न बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते आणि यानंतर आता उद्धव ठाकरे करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आज या बैठकीमध्ये नक्की उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात या कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांना आणि सरचिटणीसांना हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र भाजपकडून जो काही जो डाव सुरू आहे, एकीकडे सर्व कामगार सेना हायजॅक करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, याला कशा प्रकारे उत्तर दिलं जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम, अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।